नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कुटे आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं ते स्वागत आहे. चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. आपल्याला थंबनेलवरून कळलंच असेल की आज आपण अशा टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत, तो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. जसे की आपल्याला जे केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे जे कोणत्याही मार्फत जे आपल्याला निधी जो आपल्याला मिळत आहे, त्याचे आपल्याला कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, हे कसं चेक करायचं? तसेच नमो किसान योजनेचे पैसे असतील, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे आपल्याला हप्ता मिळत आहे, ते कोणत्या खात्यामध्ये क्रेडिट क्रेडिट होत आहे, इथून पुढे आपल्याला कोणत्या खात्यामध्ये तो रिसीव्ह होणार आहे, हे आपण कसा घरबसल्या चेक करायचं आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी आपल्या मोबाईलवरती Google इथे ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन केल्यानंतर इथे आपण पाहू शकता आपल्याला सर्च बारवरती इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे असं इंटरफेस ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपण UIDAI इथे असं टाइप करायचे आहे. याची मी वेबसाईट जी आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल. त्याची लिंक या वेबसाईटची. या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर आपण पहिल्या लिंकवर क्लिक केलेलं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं इंटरफेस ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपल्याला आपण इंग्लिश भाषा निवडूया. इथे इंग्लिश भाषा निवडल्यानंतर थोडं हे पेज लोड होईल व इथे आपल्याला असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपण पाहू शकता, की आता आपण थोडं स्क्रोल डाउन करूया. आपण थोडं पेज इथे खाली घेऊया. इथे आपल्याला असे बरेच ऑप्शन दिसत असतील. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. तर आपल्याला जर तिसरं ऑप्शन आहे आपल्याला समोर दिसत आहे आधार सर्व्हिसेस. या आधार सर्व्हिसेस या ऑप्शन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला चेक काय करायचं आहे, की आपल्याली जी बँक खातं आहे, ते आधार संलग्न बँक खातं कोणतं आहे? म्हणजे आधार संलग्न म्हणजे रेग्युलरमध्ये वेगळे आणि डी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जे असते, ती जी केंद्र शासनाची किंवा राज्य सरकारचा जो निधी आहे, कोणताही असो, पीएम किसान योजनेचा असेल, पीक विमाचा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा असेल, तसेच जे लाडकी बहिणीचे देखील जे हप्ते आहेत, ते आपल्याला कोणत्या खात्यावरती येत आहेत, हे असं चेक करणार आहोत आपण. तर त्यासाठी आपण माय आधार, आधार सर्व्हिसेस यावर इथे क्लिक केलेलं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं इथं पेज ओपन झालेलं दिसेल. आपण इथे थोडी खाली जाऊया. खाली गेल्यानंतर इथे आपण पाहू शकता, की इथे आधार लिंकिंग स्टेटस इथे ऑप्शन आपल्याला दिसत असेल समोर. तर यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला असं इंटरफेस ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपल्याला इथे डाव्या साईडला कंटिन्यू टू वेब या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर आपण थोडं इथे खाली घेऊया. खाली आल्यानंतर आपण इथे पाहू शकता, की सर्वात शेवटी इथे बँक सीडिंग स्टेटस इथे आपण पाहू शकता हे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. या बँक सीडिंग स्टेटसवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. जसे आपण यावर क्लिक कराल, तर इथे आपल्याला असं इंटरफेस इथे ओपन झालेलं दिसेल. तर इथे आपल्याला एंटर आधार नंबर आणि एंटर कॅप्चा इथे असं ऑप्शन इथे ओपन झालेलं आहे. तर आपण एंटर आधार नंबर ज्यांचा कोणाचा आपल्याला इथे चेक करायचा आहे, त्यांचा इथे आपण आधार नंबर टाकून घेऊया. तर मी ते आधार नंबर टाकून घेतो. इथे मी आधार नंबर टाकून घेतलेला आहे. तसेच खालील जो कॅप्चा आहे, तो इथे मी कॅप्चा इथे जसाच तसा इथे टाकणार आहे. तर इथे आपण पाहू शकता मी इथे आधार नंबर टाकलेला आहे व कॅप्चा टाकलेला आहे. आधार नंबर व कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन टू ओ-टी-पी हे ऑप्शन इथे दिसत आहे. तर लॉग इन टू ओ-टी-पी यावर आपण इथे क्लिक करूया. जसे आपण लॉग इन टू ओ-टी-पी यावर क्लिक कराल, तर आपला जो आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर संलग्न आहे, त्या मोबाईल नंबरवरती ते ओ-टी-पी येईल. तर आपण इथे पाहू शकता ओ-टी-पी आलेला आहे. तो ओ-टी-पी इथे आपल्याला इथे टाइप करायचा आहे. जसे आपण 1 मिनिट. जसे आपण इथे ओ-टी-पी टाइप कराल, तर इथे आपण पाहू शकता खाली लॉगिन ऑप्शन इथे आपल्याला दिसत आहे. तर आपण या लॉगिन बटनावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण लॉगिन बटनावर क्लिक कराल, तर आपल्याला थोडं पेज लोड होईल व नंतर असं इथे ऑप्शन दिसेल. तर परत आपल्याला इथे डाव्या साइडला ते दिसत आहे कंटिन्यू टू वेब इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपली जी प्रोफाइल आहे, ती इथे लॉगिन झालेली आहे. आपण जो आधार नंबर जो टाकलेला आहे, त्यांची इथे प्रोफाइल लॉगिन झालेली आहे. तर आपण आता पाहू शकता इथे बरेच सारे ऑप्शन परत आपल्याला इथे ओपन झालेले दिसतील. तर आपलं जे चौथं ऑप्शन 5वं ऑप्शन सॉरी 5वं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, डॉक्युमेंट अपडेटच्या खाली बँक सीडिंग स्टेटस. या बँक सीडिंग स्टेटसवर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता, की असं मेसेज इथे आपल्याला शो होत आहे, की काँग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज हॅज बीन डन. म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे बरोबर. आपलं जे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि यामध्ये डी-बी-टीद्वारे पैसे पडण्यासाठी इथे आपलं खातं यशस्वीरित्या आपण सेटअप पूर्ण झालेलं आहे. इथे आपल्याला असलं ऑप्शन आलेलं आहे. खाली आपल्याला आधार क्रमांक दिसत असेल, शेवटचे 4 अंक इथे दिसतायत.
तशीच बँकेचं नेम म्हणजे बँकेचं कोणत्या बँकेमध्ये आपलं आधार कार्ड संलग्न आहे डी-बी-टीशी, इथे त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल व बँक सेव्हिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे इथे आपण पाहू शकता. जर आपलं इथे ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला कुठलीच प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये, की आपले जे कोणताही निधी असेल तो इथे डी खात्यावरती इथे पडणार आहे. इथे जर इनॅक्टिव्ह असेल तर आपण ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन. तर ही एक चांगली अपडेट होती. तर लवकरात लवकर चेक करा. कारण हे जर इनॅक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर ॲक्टिव्ह करून घ्या. जेणेकरून कोणताही निधी आपल्या खात्यावरती येण्यासाठी अडचण येणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्याला माहीतच आहे की चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून कोणत्याही नवीन अपडेट्सची विषयी व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर या चॅनलवरती इथे मिळून जाणार आहे. धन्यवाद.